श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आपल्या कुटुंबामध्ये जसा कर्ता पुरुष असतो आणि त्याच्याशिवाय घर अपूर्ण असतं, तसंच स्वामींशिवाय आपलं घर अपूर्ण असतं. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांच्या कुटुंबात जसा कर्ता पुरुष असतो तसा आपल्या सगळ्या कुटुंबाचा, जगाचा कर्ता म्हणजे स्वामी महाराज आहेत. आणि त्यांचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळेच ज्या स्वामी सेवेकरांकडे स्वामींची मूर्ती असेल किंवा त्यांनी जर नवीन घेतली असेल तर त्याची प्रतिष्ठापना कशी करायची ते आपण आता पाहूयात. जर मूर्ती असेल किंवा नवीन घेतली असेल तर तिच्यावर गुरुवारी अभिषेक करून तिची प्रतिष्ठापना करणं खूप गरजेचं असतं. स्वामींना अगदी साधी भोळी सेवा आवडते आणि त्यामुळेच ही साधी सरळ सेवा स्वामी सेवेकरांना कशी करता येईल तेच मी आता इथे सांगणार आहे. सगळ्यात सुरुवातीला पहिली गोष्ट म्हणजे हातात पळीभर पाणी घ्या, त्यात 2 दाणे अक्षता टाका. आधी देवाजवळ दीप प्रज्वलित करून घ्या आणि स्वामींना विनंती करा की आज गुरुवार रोजी मी म्हणजे आपल्या संपूर्ण नावाचा उल्लेख करायचा आहे, आपल्या या घरात आपली प्रतिष्ठापना करत आहे, आपल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत आहे. या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वामी आजपासून आपण मात्र स्वीकारणार आहात. कुलदेवी, कुलदैवत तथा पितरांची सुद्धा सेवा स्वामी तुम्ही आमच्याकडनं करून घ्या. तसेच माझी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाची सांसारिक, कौटुंबिक, आर्थिक, पारमार्थिक, आरोग्याची सगळी जबाबदारी आजपासून तुम्ही सांभाळायची. तुमची कृपादृष्टी सतत माझ्यावर आणि माझ्या कुटुंबांवर राहू द्या. आज मी पुढील सेवा करून तुमच्या मूर्तीवर अभिषेक करतो आहे, ती सुद्धा आपण स्वीकारा असे म्हणून आपल्या हातातले पाणी तामणात सोडायचे आणि नमस्कार करायचा. दुसरं म्हणजे एका तामणात स्वामींची मूर्ती ठेवायची, अष्टगंध लावून अक्षता टाकायच्या, त्याचप्रमाणे त्यांना धूपदीप ओवाळायचं. पळीने किंवा गाईच्या दुधाचा गळकीने अभिषेक करायचा आणि शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा. अभिषेक करताना पुढील मंत्राचे स्तोत्र पठण करायचे आणि पाण्याची किंवा दुधाची सतत धार स्वामींच्या मूर्तीवर सतत चालू ठेवायची. जर पाण्याचा अभिषेक करणार असाल तर मात्र त्यात थोडे हिना, अत्तर, फूल, तुळशीपत्र टाकून मगच अभिषेक करावा. त्यानंतर एक स्वामी समर्थ मंत्रांची 1 माळ, गणपती अथर्वशीर्ष ह्याची 1 माळ, पुरुष सूक्त ह्याच्या 11 वेळा म्हणायचं, पवमान सूक्त 1 वेळा म्हणायचं, स्त्री सूक्त 16 वेळा म्हणायचं. त्याचप्रमाणे सिद्ध मंगलस्तोत्र असेल तर, शक्य नसेल तर करू नका, पण असेल तर 11 वेळा म्हणायचं. ज्यांना गुरुवारी अभिषेक करायचे असेल त्यांनी वरील स्तोत्र 1-1 वेळा पठण करायचे, फक्त 1-1 वेळाच. त्यानंतर पठण झाल्यावर स्वामींची मूर्ती शुद्ध जलाने स्वच्छ करून एका स्वच्छ धुतलेल्या कापडाला पुसून घ्यायची. तिसरं म्हणजे स्वामींची मूर्ती देवघरातील सगळ्यात वरच्या पायरीवर ठेवायची, कारण स्वामी हे अवर्गातील देवत्व आहे. चौथं म्हणजे स्वामींची मूर्ती जिथे तुम्ही ठेवणार तिथे अगोदर अक्षतांचे दाणे ठेवायचे. अक्षता ठेवूनच त्यावर श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः आसनार्थे अक्षताम समर्पयामी असं म्हणून त्या जागेवर स्वामींची मूर्ती ठेवायची. 5 म्हणजे स्वामींच्या मूर्तीला वस्त्र परिधान करायचं आणि त्या मूर्तीला जागेवर ठेवून हिना, अत्तर लावायचं. तसंच हाताला आणि चरणांना सुद्धा ते लावायचं. मूर्तीवर उजव्या हाताची मधील 3 बोटे ठेवून श्रू प्रतिष्ठिमस्तु असे म्हणून त्याची प्रतिष्ठापना करायची. 6वं म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः अष्टगंधकम विलेपनार्थ समर्पयामी असं म्हणून स्वामींना अष्टगंध लावायचं. त्याचप्रमाणे ह्याच नावाचा पुन्हा उल्लेख करून फुलं वाहायची आणि पुष्पम समर्पयामी असं म्हणून तुलसी, बिल्वपत्रसुद्धा अर्पण करायचं. त्याचप्रमाणे ह्याच नावाचा उल्लेख करून धूप आणि दीप ह्या दर्शवायचं आणि धूपम आग्रपयामी म्हणून धूप दाखवायचा आणि दीपम दर्शयामी असं म्हणून दिवा ओवाळायचा. त्याचप्रमाणे नैवेद्य दाखवल्यानंतर हेच पुन्हा एकदा म्हणून नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य तुम्ही कुठलाही दाखवा, दूध भात दाखवा, बुंदी दाखवा, रवा बेसनाचे लाडू दाखवा,
पंचामृत, गूळ शेंगदाणे, खीर, फळ इत्यादीपैकी काहीही, आणि काहीच नसेल तर दूध साखरही चालेल. परंतु बेसनाचे लाडू हे महाराजांना खूप आवडतात. आता हा नैवेद्य कसा दाखवायचा? सर्वप्रथम देवघरासमोर पाण्याचा भरीव चौकवून करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवायचे. त्यावर तुळशीचे पान ठेवायचे. पानाचे देठ महाराजांकडे येईल असे ठेवायचे. पहिल्यांदा धूप आणि दीप ओवाळायची अर्धचंद्राकृती. मग तुळशीपत्र पाण्यात बुडवून नैवेद्यावर पाणी शिंपडायचे आणि त्यावेळी सत्यंत वर्तन परिसिंचयामी असे म्हणावे. त्याचप्रमाणे तुळशीपत्र पुन्हा पाण्यात बुडवून नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवत गायत्री मंत्र म्हणायचा. तेच तुळशीपत्र पाण्यात बुडवायचे आणि 6 वेळा खालील मंत्र म्हणत महाराजांना दाखवावे. ते मंत्र असे आहेत: ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतवायम स्वाहा असे म्हणून हातातील तुळशीचे पत्र स्वामींच्या समोर ठेवायचे आणि पुन्हा वरील कृती करून तुळशीपत्र पुन्हा व्हायचे. आणि रोज सकाळ संध्याकाळ अन्नाचा नैवेद्य स्वामींना दाखवून मगच प्रसाद ग्रहण करायचा. त्यानंतर स्वामींची आरती करायची आणि त्यानंतर सगळ्यांनी घरातल्या सर्व लोकांनी प्रसाद ग्रहण करायचा. आणि त्याचप्रमाणे पुढीलप्रमाणे रोज नित्यसेवा न चुकता स्वामींची करायची. स्वामींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर ह्या सेवेचे तुम्हाला करणे क्रमप्राप्त असते. पहिलं म्हणजे स्वामी स्तवन करायचं. दुसरं म्हणजे स्वामींच्या 11 माळा करायच्या. जमलं नाहीच तर 1 माळ तरी करायचीच. त्याचप्रमाणे श्री स्वामी चरित्र सारामृत जे आहे ते क्रमशः नित्य 3 अध्याय वाचायचे. आणि त्याचप्रमाणे चौथं म्हणजे तारक मंत्र 1 वेळा किंवा 11 वेळा म्हणायचं. तर भक्त हो, अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी ज्यांच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती आहे त्यांनी प्रतिष्ठापना करून अशा पद्धतीनं स्वामींच्या ह्या सगळ्या सेवेचा लाभ घ्यायचा आहे आणि ती सेवा करायची आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा. त्याचप्रमाणे ही माहिती सगळ्यांना शेअरही करा, ज्यामुळे सगळ्यांना स्वामी समर्थ महाराजांचे हे फायदेही कळतील आणि याबद्दल माहिती पण मिळेल. तसेच नवीन असाल तर याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढचा नवीन व्हिडिओ तयार झाल्यास तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्हाला नवीन माहितीसह प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ.